सती या जुन्या काळातील प्रथेबद्दल आपण सर्वांनीच ऐकलेच असेल. सती ही भारतातील प्राचीन समाजाची घृणास्पद आणि चुकीची प्रथा होती. या प्रथेमध्ये विधवा पत्नीला मृत्यू झालेल्या पतीच्या अंत्यसंस्काराच्या वेळी चितेवर जिवंत जाळले जात असे, किंवा विधवा महिला तिच्या पतीच्या अंत्यसंस्काराच्या वेळी स्वतः त्या जळत्या चितेवर उडी मारून आत्मदहन करत असे. ती प्रथा आता पूर्णपणे नष्ट झाली आहे, पण त्या काळी ही प्रथा प्रचलित होती. खरंच आपण नशीबवान आहोत की आता कितीतरी वाईट प्रथा बंद झाल्या आहेत. अर्थातच त्यासाठी सुद्धा भरपूर थोर समाजसेवकांनी योगदान दिलेले आहे, जसे की राजाराम मोहन रॉय. शिवाजी महाराजांनी स्वतः माँ जिजाऊंना सती जाण्यापासून रोखले होते. तर समजा एखाद्या बाईचा आकस्मिक मृत्यू झाला असेल, जसे की बाळंतपणात किंवा अपघातात, म्हणजेच जर तिची इच्छा अपूर्ण असताना तिचा मृत्यू झाल्यास तिची आत्मा भटकू शकते. तर अशीच एक घटना मला माझ्या मैत्रिणीने सांगितली, आणि ती तिला तिच्या आजीने सांगितली, जी फार वर्षांपूर्वी कोकणात घडली होती. कोकणातील एका मयेकर कुटुंबात आज शुभ काळ होती, कारण त्यांच्या मुलाचा हनुमंतचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला. त्यावेळेस टीबी, प्लेग असे आजार पसरलेले होते आणि त्यावर उपाय सुद्धा नव्हता. तर त्याचबरोबर आज त्याची बायको शारदा हिला सुद्धा नाहक जीव गमवावा लागला, कारण त्यावेळेस सती ही प्रथा सुरू होती आणि त्याला शारदा सुद्धा अपवाद नव्हती. खरं तर त्यावेळेस या भयंकर प्रथेमुळे खूप बायकांना आपल्या इच्छेविना जीव द्यावा लागला होता. अर्थातच सर्वांनाच आपला जीव प्रिय असतो, पण समाज काय म्हणेल आणि चुकीच्या मानसिकतेमुळे बायकोला नवऱ्याच्या चितेसोबत सती जावे लागे. तसेच काहीसे शारदासोबत झाले होते. तिला जगायचे होते, पण तरी देखील मनाविरुद्ध तिला सती जावे लागले होते. आणि त्या यातना मी काय कोणीच शब्दात मांडू शकत नाही. तेव्हा काही बायका स्वेच्छेने सती जात होत्या, तर काहींना बळजबरी जावे लागत असे. पण नंतर या दोन्ही गोष्टींवर बंदी घालण्यात आली. तर मयेकर यांच्या कुटुंबात शारदाचे सासू सासरे तसेच शारदाच्या नवऱ्याची लहान भावंड होती, राजू व जयश्री. हनुमंत व शारदा अचानकच सोडून गेल्याने सर्वांचेच रडून रडून डोळे सुजले होते. पण जे झाले ते वाईटच होते आणि समाजापुढे कुणाचेच काही चालत नव्हते. त्यावेळेस समाजाचा दबाव असायचा, त्यामुळेच घरातले किती नाही म्हणाले तरी बाईला सती जावे लागत होते. तर या गोष्टीस आता भरपूर महिने ओलांडून गेले आणि घरातील मंडळी देखील थोडीफार सावरली होती. पण एक गोष्ट मात्र त्यांच्याकडून राहून गेली, ती म्हणजे अमावस्या आणि पौर्णिमेला सती गेलेल्या स्त्रियांसाठी ओटी ठेवायची असते. तिला तिचा मान द्यावा लागतो आणि जर तो तिला नाही मिळाला तर ती त्रास देऊ शकते. असेच काहीसे शारदाच्या बाबतीत झाले होते. मयेकर काकू आज दुपारच्या वेळेस शेतातून घरी जात होत्या. त्या सकाळीच घरातले कामावरून शेतात गेल्या होत्या. तशा वाटेत त्यांना काही बायका लिंबाच्या झाडाखाली बसून कुजबुज करताना दिसल्या. तशी त्यांनी डोक्यावरची मोळी खाली ठेवली व त्या पण त्या बायकांच्या दिशेने गेल्या. या बघा आल्यात. काय ओ मयेकर काकू, कशा आहात तुम्ही? बऱ्याच दिवसांनी दिसलायत. हल्ली शेतात येत नाही तुम्ही, सरिता म्हणते. अगं बाई, काय सांगू आता, तब्येत पण हल्ली बरी नसते. शारदा गेल्यापासून सगळा कामाचा भार माझ्या एकटीवर आलाय. त्यात घरात लहान लहान पोरं आहेत, सगळं मलाच बघावं लागतं. मयेकर काकू तिथे झाडाखाली सावलीला बसतात व पदराने चेहऱ्यावरचा घाम पुसतात. अहो, शारदावरून आठवलं, आमच्या असं ऐकण्यात आले की आपल्या गावात काही जणांना रात्रीची वेशीजवळ तिची आत्मा दिसते. आपले ते खुरपडे भाऊ आहेत ना, त्यांना रात्रीची विहिरीजवळ ती दिसली होती म्हणे. तुम्ही यायच्या आधी आम्ही हेच बोलत होतो. तुम्ही तिचा मानपान बरोबर करतायत ना? सरिताच्या बोलण्यावर मयेकर काकूंचे डोळे मोठे होतात. त्यांचा या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता. तशा त्या थोड्या चिडतात. उगाचच काय पण बोल नका, आमची शारदा लय गुणाची होती.
ती अशी कुणाला त्रास देणारच नाही. असल्या अफवांवरती माझा काळीचाही विश्वास नाही. तुम्ही सुद्धा उगाच अशा खोट्या अफवा पसरू नका. चला येते मी, उशीर होतोय मला. असे म्हणत मयकर काकू तेथून काढता पाय घेतात. तशा इतर बायका एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघतात. काय म्हणावं यांना, खरं बोललो तरी खोटच वाटते. चला ग बायांनो, जेव्हा यांना पण शारदाची आत्मा दिसेल तेव्हाच यांना खरं वाटेल. सरिता म्हणते. तशा बायका आपापल्या घरी निघतात. मयेकर काकूंचा ऐकलेल्या गोष्टीवर विश्वास नसला तरी आता त्यांच्या डोक्यात विचारचक्र सुरू झालेले. शारदाला जाऊन आता 3-4 वर्ष उलटली होती. शारदाच्या सासरची मंडळी दरवर्षी तिच्या पुण्यतिथीच्या दिवशी न चुकता तिला मान देत होते. पण 1 वर्ष असे आले की कामाच्या व्यापात तो दिवस कोणाच्याच लक्षात राहिला नाही व तिचा मान द्यायचा राहून गेला. मयेकर कुटुंब रात्री जेवण करून झोपेची तयारी करू लागले. अरे राजू, तू अजून जागाच आहेस? रात्रीचे 1 वाजत आलेत. झोप आता, शारदाची सासू तिच्या मुलाला म्हणते. राजू कधीपासून या कुशीवरून त्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करत होता. माहित नाही आई, आज झोपच येत नाहीये. काल अचानकच दादा आणि बहिणी माझ्या स्वप्नात आलेले. त्यांची फार आठवण येते मला. खरंच असं वाटतं आपण बहिणीसोबत फार चुकीचे केले, तिला उगाच शिक्षा दिली. राजू 12 ते 13 वर्षांचा होता, पण त्याला समज खूप होती आणि शारदासोबत वाईट झाल्याने त्याला हळहळ वाटत होती. त्याची आणि शारदाची चांगलीच गट्टी जमली होती. ती त्याला अगदी लहान भावाप्रमाणे सांभाळत होती. तुझं बरोबर आहे बाळा, पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात. जरी आपण त्या गोष्टीसाठी लढलो असतो तरी आपल्या गावातील लोक आपल्याला भारी पडले असते आणि त्यांनी आपल्याला वाईट टाकलं असतं. पण आई, जीव हा खूप मोलाचा असतो. खरंच आपण खूप चुकीचं वागलो. जर तेव्हा मला समज असती तर मी असे होऊच दिले नसते. दादा तरी आजारी होता, पण शारदा वहिनी चांगली धडधाकट होती. ती फक्त 20 वर्षांचीच होती ना. विचार कर, तिची किती तडफड झाली असेल बघ. मला सारखा वहिनीचा चेहरा डोळ्यासमोर येतोय. राजूच्या डोळ्यासमोर सारखी शारदाची जळलेली चिता दिसत होती, म्हणून तो अस्वस्थ झाला होता आणि त्याच्या डोळ्यात अश्रू जमा झालेले. तो मनाने थोडा हळवा होता. तू इतका विचार करू नकोस. जे झाले ते खूप वाईट झाले, पण समाजापुढे आपले काही चालणार नाही. तू मोठा होशील तेव्हा तुला समजेल. तू नक्कीच बदल घडवण्याचा प्रयत्न कर. बस, चल तू झोप आता. उद्या आपल्याला लवकर शेतात जायचं आहे. राजूच्या बालमनाला खूप प्रश्न पडलेले. तसे आई त्याला कसे तरी समजावते. तसा राजू झोपण्याचा प्रयत्न करू लागतो आणि बाकी सर्व सुद्धा झोपलेले. आता रात्रीचे 2 वाजत आले. तसे राजूला काहीतरी आठवते. आज अमावस्या आहे आणि शारदाची आज पुण्यतिथी होती, पण तिची ओटी ठेवायची कोणाच्याच लक्षात नव्हते. तसे खाडकन त्याचे डोळे उघडतात व तो आईला उठवू लागतो. आई, उठ आई. राजू आईला झोपेतून उठवत होता, पण त्या साखर झोपेत होत्या, त्यामुळे उठत नव्हत्या. तसा राजू सुद्धा कंटाळून परत झोपे जातो. अमावस्येची काळी कुट्ट भयान रात्र आणि मध्येच कुठेतरी कुत्रे भुंकण्याचा आवाज येत होता. त्यांच्या घराच्या वरून एक टिटवी ओरडत गेली. राजूच्या मनात आज वेगळीच भीती दाटून आलेली. तसे अचानकच दारावर कोणतरी ठकठक करू लागते. तसे राजूचे कान टवकारतात व तो उठून बसतो. कोण कोण आहे तिकडे? राजू जागेवरूनच अडखळत विचारतो. तो आता भीतीने गर्भगडीत झालेला असतो. तसा तो एक आवंढा गिळतो आणि उठून उभा राहतो. मग घाबरत घाबरत दाराजवळ जातो. त्याचा श्वास वर खाली होत होता. घरात सुद्धा पूर्णपणे काळोख होता. आई, बाबा, उठा ना, बघा ना, एवढ्या रात्री कोणतरी दरवाजा वाजवतंय. राजू त्याच्या आईवडिलांना हाक मारतो. तसा आता आणखीनच जोरात कोणतरी दरवाजावर थाप मारत होते. आता मात्र राजूची वाचा बसली होती. राजूच्या आवाजाने त्याचे वडील उठतात. अरे राजू, इतक्या रात्री कोण असेल?
काय स्वप्न बिप्न बघलंस काय? आधी खिडकीतून बाहेर बघ, कोणी दिसतंय का ते? राजूचे वडील म्हणतात तसा राजू खिडकीतून डोकावून बाहेर बघण्याचा प्रयत्न करतो, पण बाहेर पूर्णपणे काळोख होता आणि कोणी दिसत नव्हते. मयेकर यांच्या घराबाहेर विहीर होती. राजू तिकडे सुद्धा नजर फिरवतो, पण कोणीच नव्हते. तसा आता दरवाजा वाजण्याचा आवाज बंद झाला. आबा, कोण दिसत तर नाहीये, पण खरंच कोणीतरी दरवाजा वाजवत होते. देवा शपथ, राजू काकुळतीला येऊन बोलत होता. तसे त्याच्या वडिलांचे डोके फिरते. आता परत झोपमोड केलीस ना तर मग माझ्या हातचा मार खाशील. जागेवर जाऊन झोप गपचूप. राजूचे वडील जवळजवळ त्याच्यावर भडकतात, म्हणून तो गप्प जागेवर जाऊन झोपतो. मीच वेडा आहे, मला नक्की भास झाला असेल किंवा मी स्वप्नात असेल. जाऊ दे, राजू स्वतःशीच बडबडतो व झोपण्याचा प्रयत्न करू लागतो, पण त्याला झोप काही येत नव्हती. त्याला हा सर्व प्रकार विचित्र वाटत होता. तसा काही वेळातच राजूचा डोळा लागणारच होता. तसा त्याला आता वेगळाच आवाज येत होता, जणू कोणी घरावर जोरजोरात दगड मारत आहे. आता मात्र सर्वांची चांगली घाबरगुंडी उडते व सर्वजण झोपेतून डोळे चोळत जागे होतात. त्यांना कळून चुकले होते की मगाशी राजू खरं बोलत होता. कोणीतरी बाहेर दारावर आणि कौलावर जोरजोरात दगड मारत होते. तसे राजू व जयश्री भीतीने आईच्या कुशीत शिरतात. अहो, हे सर्व काय करतंय? कोण असेल बाहेर? मला पण भीती वाटते आता, तुम्ही बघता का जरा? आई म्हणतात. तसे आबा हातात कंदील घेतात, जेणेकरून थोडासा प्रकाश जाणवेल. त्या काळी आतासारख्या लाईट नव्हत्या. अगं, असं कसं दरवाजा उघडणार? माझ्या अंगावर एखादा दगड लागला म्हणजे? जो कोणी असेल जाईल काही वेळात. कदाचित एखादा वेडा माणूस असेल. आबा सुद्धा आता घाबरले होते, पण ते तसे दाखवत नव्हते. सर्वजण घाबरून अंग चुरून बसले होते. तसा आता दगड मारण्याचा आवाज सुद्धा बंद होतो. तसे आबा व राजू धीरे पटून एक एक पाऊल पुढे जातात व हळूच दरवाजा उघडतात. रात्रीच्या वेळेस दरवाजाचा कर्कश आवाज सुद्धा आणखीनच भीतीदायक वाटत होता. आबा दार उघडून बाहेर येतात तर आजूबाजूला भयान शांतता होती. संपूर्ण गाव चिडीचूप झोपलेले असल्याने सामसूम होते. आई आणि जयश्री सुद्धा दाराजवळ येऊन उभे राहतात. बाहेर कोणी दिसत नसल्याने आबांना आता जरा हायसे वाटते. ते पुन्हा दार लावून आत जायला निघतात. तसे त्यांना कोणाचा तरी गुरगुरण्याचा आवाज येतो. तसे त्यांचे हृदय जोरजोरात धावू लागते व त्यांचा श्वास जड होतो. ते हिम्मत करून मागे वळून बघतात तर त्यांना व इतर सर्वांना घाम फुटू लागला. घरासमोरच त्यांच्या विहिरीजवळ शारदा सफेद साडीमध्ये उभी होती. तिची ती भेदक व लालभडक नजर एकसारखीच सर्वांवरती खेळली होती. तिचे केस अस्ताव्यस्त चेहऱ्यावर विखुरलेले होते व डोळे एकदम लालबुंद झालेले. असे वाटत होते जसे की ती खूप रागात आहे. कोणालाही स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. अचानकच तिला समोर पाहून आता मात्र सर्वांचेच हृदय बंद पडायची वेळ आलेली. त्यांच्या कपाळावरून घामाच्या धारा वाहू लागल्या. राजू व जयश्री तर जोरजोरात ओढू लागतात. तसे आबा पटकन दरवाजा लावतात व घरात येतात आणि मटकन खाली बसतात. सर्वांच्या श्वासाची गती वाढली होती आणि ते हात जोडून देवाचे नामस्मरण करू लागले. राजूने खिडकी सुद्धा घट्ट लावून घेतली. सर्वांनाच कळून चुकले की ही काहीतरी विचित्र भानगड आहे. त्यामुळे आता कोणीच रात्री घराच्या बाहेर जायचं नाही असं ठरवलं व सर्वजण सकाळ होईपर्यंत तसेच बसून राहिले. पूर्ण रात्र कुणाच्या डोळ्याला डोळा लागला नव्हता. सर्वजण तसेच तटस्थ बसून होते. राजूची शंका सुद्धा खरी ठरली होती. थोड्या वेळातच पहाट होते व सूर्याची किरणे दाराच्या फटीतून आत डोकावू लागतात. तसे सर्वांना बरे वाटते आणि एक वेगळीच ऊर्जा जाणवते. तसे राजू दरवाजा उघडतो, पण आता मात्र शारदाची कोणतीच आत्मा किंवा आकृती समोर दिसत नव्हती. पण जेव्हा घरातले सर्वजण अंगणात बाहेर आजूबाजूला नजर फिरवतात तेव्हा त्यांना आश्चर्य वाटते.
कारण रात्री त्यांच्या घराबाहेर जितके दगड पडले होते ते आता सर्व गायब झाले होते. तिथे एक सुद्धा दगडाचा नामोनिशाण नव्हता. याचा अर्थ रात्री खरंच शारदाची आत्मा आलेली व ती त्यांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती. व तसे राजूला काहीतरी आठवते व तो रात्री जे बोलणार होता ते या गोंधळात राहूनच गेले होते. आई, काल मी तुला एक गोष्ट सांगण्यासाठी झोपेतून उठवत होतो. अगं, काल शारदा बहिणींची पुण्यतिथी होती आणि आपण तिला तिचा मान दिला नाही, तिची ओटी ठेवली नाही. त्यामुळेच कदाचित तिच्या आत्म्याने आपल्याला दर्शन दिले असावे. राजू अगदी बरोबर बोलत होता. तशा आई विचारात पडतात. त्यांना सुद्धा त्यांची चूक आता समजली होती. खरंच आपल्या कोणाच्याच काल लक्षात राहिले नाही, म्हणूनच आपल्यावर असा प्रसंग ओढावला. पण यापुढे दरवर्षी न चुकता आपण तिला तिचा मान देत जाऊ. तसे आता सर्वांच्याच मनातली भीती नाहीशी झाली. त्या रात्री मयेकर कुटुंब विहिरीजवळ येऊन थांबतात व शारदाची ओटी ठेवतात, ज्यात सुवासिनीला लागणाऱ्या सर्व गोष्टी होत्या. खण, नारळ, मोगऱ्याचा गजरा, हिरव्या बांगड्या व हळद कुंकू इत्यादी या सर्व गोष्टी ठेवून मयेकर कुटुंब हात जोडतात आणि त्यांच्याकडून नकळत जी चूक झाली त्याची माफी मागतात. यानंतर दरवर्षी गावात सर्वजण तिला तिचा मान देत होते आणि तिने सर्वांना त्रास देणे बंद केले.